लहान मुलीला अंघोळ करताना पाहणाऱ्याला चोप देण्यात आलेला आहे। भाईंदरमधील घटना समोर आलेली आहे। आरोपीला मनसेने चोप दिलेला आहे। आरोपी अटकेत असून गुन्हा दाखल करण्यात आलाय। लहान मुलीला अंघोळ करताना पाहणाऱ्याला चोप देण्यात आलेला आहे। भाईंदरमधील ही घटना आहे। आरोपीला मनसेने चोप दिलाय। आरोपी अटकेत असून गुन्हा दाखल झालाय। आरोपी मुलाला मनसे स्टाईल चोप देऊन आरोपीला भाईंदर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय। तर भाईंदरमधली धक्कादायक घटना आहे। लहान मुलीला अंघोळ करताना पाहणाऱ्याला मनसेने चोप दिलेला आहे। यानंतर मनसे स्टाईल चोप देत आरोपीला भाईंदर पोलिसांच्या ताब्यातही देण्यात आले। मोबाईल टॉर्च मारला म्हणून तिथून धावत पण गेला। बरोबर तू कॅमेरा पण आमच्याकडे मी कधी कोणाला बोलत नाही। गल्लीमध्ये तुझ्या मुलाला बोलत नाही। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव गाग। वैभव, काय या संदर्भातले अधिकचे अपडेट समोर आले? प्राची अगदी बरोबर आहे। धक्कादायकच प्रकार म्हणावा लागेल हा मीरा भाईंदरचा। कसा आहे की एक जो मुलगा आहे तो काय त्यांच्या घराच्या मागून जी खिडकी होती त्या खिडकीतून मुली ज्या अंघोळ करतो त्यांना तो खिडकीतून बघत असत होता। आणि ही गोष्ट जेव्हा त्या मुलीनं त्याच्या आईला सांगितली आणि त्यानंतर तिच्या आईनं त्याची दखल घेतली, तिथे कॅमेरा बसवला आणि कॅमेरा बसवल्यानंतर ही गोष्ट जी तो करत होता, जो दर दिवशी येत होता, ती गोष्ट त्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये कैद झाली। आणि त्यानंतर तिथेच एक ऑफिस, मनसेचं ऑफिस होतं, त्या मनसेच्या ऑफिसमध्ये त्या तिची आई गेली आणि तिने तिथे अभिनंदन चव्हाण म्हणून त्यांच्यावर तक्रार केली। त्यानंतर त्या ज्या मनसेच्या ज्या महिला होत्या त्या मनसेच्या महिला तिकडे पोहोचल्या आणि संध्याकाळी 8 वाजता त्यांनी त्याला तिथे ही गोष्ट जी जेव्हा करत होता ती टेहळणी त्यावेळेस त्याने पकडलं आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं। त्यानंतर पोलिसांनी या गोष्टीचा आता पोलीस त्याच्यावरती गुन्हा दाखल केला आणि पुढील तपास मीरा भाईंदरचे पोलीस जे आहेत ते त्याच्या पुढील तपास करत आहेत। धन्यवाद वैभव, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।